गुड मॉर्निंग पीपल अँड फॉर्मला एक नमस्कार मित्रांनो. कशा आहात सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे आणि ब्लॉग बघून हसायचा, काय स्माईल आली पाहिजे चेहऱ्यावरती, त्यासाठी ब्लॉग करतोय. तर आजचा ब्लॉग आपला आज असणार आहे की आपल्याकडे आहे फिश टँक, छोटावाला नाही का फिश पॉट. तर तो फिश पॉट आपल्याला क्लीन करायचा. लय दिवस झाले मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू चाललंय, पण माझ्याकडनं काय होईनाच. पण आज मी सोमवार म्हणलं व्हिडिओ बनवायचंच आहे काही करून. आणि अरे काय करतोय असं? माणसं बघतं ते तुला. हा, आपल्या फिशचं नाव सांग काय? हा, शक्तिमान आहे का ना? व्हिडिओ पूर्ण बघा म्हणायचं. हा, तर दाखवतो मी तुम्हाला काय क्लिनिंगची प्रोसेस वगैरे मी कसं करतो क्लिनिंग. तर आपला आता फिश पॉट आपण खाली घेऊया, कारण फिश पण खूप म्हणजे नाही का पाणी ते आल्मंड लिव्ह टाकल्यामुळे आहे ना ते सीन काय होतोय, त्याचं पूर्ण आल्मंड लिव्हचं पाणी उतरलंय त्याच्यामध्ये, म्हणजे कलर उतरलाय अख्खा. कुठे गेला? इकडे आला 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 शक्तिमान. थांबा, लाईट बंद केल्यावर दिसतोय का बघू दे. हा, दिसन थोडा थोडा. तर दाखवतो, त्याला बाहेर घेतो पोर्च मध्ये आणि त्याला क्लिनिंगचं दाखवतो जरा. बघा पाणी आहे ना पूर्ण गडूळ झालेलं आहे, ते सगळं नीट करू आता, क्लिनिंग करू एकदम पद्धतशीर मध्ये. तर व्हिडिओग्राफर आमचा मम्मी नीट करा व्हिडिओ. हा, काढू नको. नाही त्याला बाहेर घेतो जरा. दिसतोय का फिश ह्याच्यात? नाही दिसत? दिसतोय ना? घे इथं. हा, घे. हा, ते आल्मंड लिव्ह आहे त्याच्यामध्ये. छोटूस बेबी पण आलाय आमच्याकडे. हाय. हा, डान्स डान्स. ए हात नको, हात घालशील त्याच्यात. चल इकडं चल. नाही, एकच ठेवलंय त्याच्यामध्ये. हा, पाणी एकदम गडूळ झालंय त्याचं. आता चेंज करतो जरा पाणी. सगळी सामग्री आहे आपली इकडे. चला क्लीन करतो. तर मित्रांनो, कृपया करून या जाळीनेच तुम्ही आपला कुठलाही मासा असू दे आणि किती पण मोठा असू दे, या जाळीनेच पकडायचा त्याला. आता हे लय मोठं डिफिकल्ट टास्क असतंय पॉटमध्ये पकडण्या, पण आपला बादशा लगेच येतो वरती. आणि अशा प्रकारे त्याला आपण इकडं रिलीज करू. आता बघा कलर बघा कसं आहे. अरे दिसतोय का नाही? दिसतोय. शक्तिमान बोलते. चला आता हे पाणी बिनी वरतो जरा, स्क्रबर बिबरने मस्तपैकी क्लीन करू चाकाचक मध्ये. आणि पाण्याचं टेम्परेचर वगैरे ना सगळं मेंटेन केलेलं आहे. ह्याच्यातलंच पाणी मी ह्याच्यात घेतलेलं आहे मागाशी थोडं, आणि थोडं आपलं नॉर्मल वॉटर होतं, आणि हेच नंतर मी थोडं टाकणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आल्मंड लिव्हचे तर पूर्ण झाडच आहे त्या. बघा मागं दिसलं का? बघा इथं पण पडलंय, ते इकडं आल्मंड लिव्ह आहे. या बादशाला पाठवतो आल्मंड लिव्ह आणायला, एक 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 छोटं मोठं. काय हा, आल्मंड लिव्ह घेऊन यायचं काय? हा, चला पाणी जरा ओततो. घेतलं आल्मंड लिव्ह काढायचं रे. बघा कसं झालंय पॉट बघा, आणि हे आल्मंड लिव्ह पण बघा कसं झालंय. त्याचा पूर्ण आहे ना, पूर्ण कलर गेलाय. कलर गेलाय पूर्ण. इथून जा तिथं आपलं छोटं पाणी घेऊन ये. आपलं जा लिव्ह घेऊन ये तिथला. नीट जा. मला बाजूला ठेवतो, नाही तर पुढं नाही. हा, ठेव तिथं. बाजूला पडशील. चालू मध्ये नको. लिटरली फर्स्ट टाइम आहे ना, फर्स्ट टाइम माझं काय म्हणजे तुम्हाला दाखवतो तो विषय काय झालाय. असं जवळ यायला लागतं मला. पूर्ण आहे ना
फर्स्ट टाइम माझा नाही का असं पूर्ण ग्रीन बाउल झालेलं आहे, त्याला नीट घासायला लागलं मला पूर्ण. हो का, मला दिसतंय का नाही काय माहीत नाही. आता काही माझे फ्रेंड्स पण जरा कॉलेज वगैरेला गेलेले आहेत, आपलं एकटंच चालू आहे. पाणी उडतंय, बाजूला होती, करूया हळूहळू. जरा घासतो याला. तर आपल्याकडं हे पण आहेत ग्रॅन्युल्स, काय आहे कलरफुल स्टोन्स, काय सांगा काय म्हणतात ते कमेंटमध्ये. हे होते आपल्याकडे भरपूर, मध्ये अर्धेचे कलर गेले नाही का. तर हे पण आता मस्तपैकी टाकतो ह्याच्यामध्ये जरा, म्हणजे लूक पण येईल. म्हणजे मी पहिलं टाकायचो ह्याच्यात, पण मध्ये मी बंद केलं. तर चल बघत राहा तुम्ही प्रोसेस ऑफ क्लिनिंग. चला, तर आता हे टेम्परेचर मेंटेन पाणी आहे. तर आता हे पाणी टाकतो त्याच्यामध्ये. शेर का आता तुम्ही म्हणत असाल टेम्परेचर कसं मेंटेन केलं, ते आपल्या पद्धतीने केलंय मेंटेन कसं वसं. तुम्ही पण लावा अंदाज आणि करा मेंटेन. नाही तर तुम्ही ते हे पण घेऊन येऊ शकता, काय ते ताप बिम असतात ते काय म्हणतात त्याला, आता आठवत नाही मला. थर्मोमीटर घेऊन या तुम्ही ॲक्वेरियम मधून, त्याच्यामधून तुम्ही मेंटेन करू शकता सगळं. बघा एवढं पाणी फुल केलं चकाचक एकदम. हे पाणी नाही आणलं का, टाकशील त्याच्या तिथं नको टाकू, ते दगड मारशील त्याच्यावरती करते. छोटं भेटले आपल्याला बरोबर एकदम मापात भेटले. हे बघ असं पान आणायचंय आलमंडली, कळलं का. क्लीन करू. चांगलं असतं, हेल्दी असतं बॅटर फिश साठी. जसं की तुम्ही आत्ता बघितलं व्हिडिओमध्ये, एकदम क्लीन केलेलं आहे पाणी फिश पॉटचं. ते कलरफुल स्टोन्स पण टाकलेले आहेत आणि आलमंड लीव पण घेतलं आहे आपलं मस्तपैकी. तर आहे ना आता ह्याला आतमध्ये घेतो आणि आतमध्ये घेऊन आहे ना आपल्याकडचे 2 लिक्विड दिलेलं होतं त्याने. काही कमेंट्समध्ये मला बोललेत की नाही का ते लिक्विड नको टाकत जाऊ, नाही का सॉल्ट टाकत जा. तर मी सॉल्ट पण टाकतो आणि ते लिक्विड पण मी टाकतो. त्याच्यानंतर मी 1 तासाभरानंतर आहे ना मी फिश त्यामध्ये सोडतो, म्हणजे तास नाही 40 मिनिट्स साधारण. मग त्याच्याने मला काय असं माझ्या फिशला काय असं इफेक्ट म्हणजे असं झालेलं काय वाटलं नाही, त्रास वगैरे नाही का. उलट माझा फिश एकदम हेल्दी आहे, एकदम पद्धतशीर हेल्दी राहिलेलं आहे. त्याला 2 टाइम खायला टाकतो निवांतमध्ये. बॅटर फूड येतं ते छोटं वाला टाकायचं आणि त्यासोबत आहे ना खेळायचं तुम्ही नाही का. म्हणजे त्याच्या जे ग्लासवरती आहे ना असं टॅप करायचं, त्याला बॉलवायचं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ना ते आलमंड लीव खरंच प्ले करतो रोल आजच्या वॉटरमध्ये. त्यांना काहीच बॅक्टेरियाचा इफेक्ट वगैरे काहीच होत नाही. स्किन पण एकदम त्यांची, परत फिन्स आहेत ना त्याचे एकदम क्लिअर आहेत ना का, एकदम क्लिअर. आता मी हातात घेऊन तुम्हाला दाखवतो वाटलंच तर. हे बघा जसं की तुम्ही बघताय
एकदम ॲक्युरेट आहे, म्हणजे एकदम छोटा होता आणला तेव्हा. जे आता साईज पण अशी इन्क्रीज झाली ना त्याची, एकदम क्लिअर. आणि कलर पण बघा तुम्ही, शेड चेंज करतोय नाही का, मध्येच ग्रे होतो रात्री, म्हणजे असं लाईट चालू असली तर ब्ल्यू होतो, मध्येच ग्रे होतो नाही का, ऊन आलं की. बघा कसं आहे. आता ह्याच्यामध्ये गेल्यावर त्याचा कसला भारी वाटेल. मग ह्याला ह्याच्यातच ठेवू आपण. बघा फिन्स बघा कशी ओपन करतो लगेच. आता नीट कर ना, कोणी सवय लावली आहे ना काय माहिती. असं कोणाकडनं शिकून आणार तू, सांग जरा कॅमेऱ्यात बघून सांग कोणाकडनं शिकून. खोकून उद्या यायचं, शेटचं खोकून उद्या आजारी पडलाय. हा हो का, हा ब्ल्यू लिक्विड आहे, त्याच्यावरती ब्ल्यू ओ लिक्विड लिहिलंय, आणि हा व्हाईट ओ लिक्विड आहे, क्लोरीन, आणि हा गॅलॉन ऑफ ॲक्वेरियम वॉटर. हे 2 लिक्विड मी टाकतो नेहमी, तर तुम्ही पण टाका कुठं भेटलं तर. जास्त नाही टाकायचं, एक 2-3 ड्रॉपच टाकू आपण. जास्त नाही टाकलं, वॉटर कलर पूर्ण आहे ना चेंज होत आहे याच्यामध्ये. एकदम थोडंच टाकलं, दिसणार आहे का तुम्हाला. कलर बघा आता, एकदम थोडा व्हाईट वाला थोडा आपण टाकतो. माग बघ ना तिथं, हे बघ की इथं लहान पोरं खतरनाक असतात. पडलं असतं तर ते तोंड नीट कर, काय वेळा सांगते का तुला. काही तोंड टेकी सिरियसली हे तर होतच होत असतं आमच्याकडे, ऐकतच नाही नुसतं झालाय मोठा. मम्मी हसते आमची, कॅमेऱ्यावर हसते आमची. दाखव, क्लोजअप दाखवतो. कलर बघा, ऑटोमॅटिक ते डिझॉल्व होईल नाही का सगळं वरतून बघा. तरी मी खूप कमी टाकले नाही का, म्हणजे 5-1 ड्रॉपच टाकलेत. असं ठेवलंय मी बघा. तर आता एक 20-25 मिनिटांनी ना मी त्यामध्ये फिश ड्रॉप करेल, जे त्याला सोडेल, रिलीज करेल त्याच्यामध्ये, आणि मग बॅक टू पॅव्हेलियन. आता वेळ झालेली आपल्या माशाला आपल्या फिश टँक मध्ये, म्हणजेच फिश पॉट मध्ये टाकायची. तर आता टाकूया त्याला मस्त वेगळी, आणि त्याला त्याच्या जागेवरती सेटअप करू मस्त. आणि त्याला आता आज तर काय, आज जरा हायबरनेशन, म्हणजे हायबरनेशनच म्हणतात वाटतं त्याला. तो जरा आज जरा कसं पाणी बिणी चेंज होतपर्यंत तो जरा रिलॅक्स करत, आणि डायरेक्ट रात्री 9-9:30ला त्याला टायमिंग असतो. 4-5 दाणे टाकायचे ओके मध्ये, आणि मस्त वेगळी त्याची पण तब्येत बनवायची. त्याची तब्येतीची काळजी म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी, कळलं का. आणि माझ्या मम्मीचं पण पाठिंबा आहे ह्याच्यासाठी. माझी मम्मी टाकते, आता किचन मध्ये ओरडून म्हणते मला की मी टाकते. तर माझा कामाचा टाइम असतो म्हणून ती एक टाइम टाकते, मी जाताना टाकतो सकाळी. तर बघा, पण फिश सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे घरामध्ये, आणि छान वाटतं जरा प्राणी वगैरे पाळलं तर. तर मी आता जरा रिलीज करतो. आणि आपला शक्तिमान आता पाण्यात चाललेला आहे. अरे आपल्याला जायचं नाही का. कलर आणि वॉटर कलर सेम झाले वाटतं. कसं आहे, पिनबा कसे ओपन केलेत. टाकू का पाण्यात. लवकरच टाकू. ग्रो प्रो कमिंग सून. बॅक टू पॅव्हेलियन. शक्तिमान. गोल गोल करू का त्याला. ओके. अगं जवळ यायचं असतं तिथंच थांबले त्या जागेवरती. ट्युटोरियल पाठवायला पाहिजे वाटतं तुला. दाखव जरा कसं असतं आपलं सेटअप दाखवायचं असतो.
ते मस्तपैकी आम्ही आणलेलं होतं तेव्हाच मागे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपलं पिक्चर. तर आपला सेटअप झालेला आहे बघा, एकदम आता चिल करत मस्तपैकी. मित्रांनो आपला सेटअप वगैरे सगळं झालेलं आहे करून मस्तपैकी. तर व्हिडिओ आवडला असेल, आपला मासा पण आवडला असेल, म्हणजेच बॅटा फिश आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा मित्रांनो, सबस्क्राईब आणि लाईक पण मारा ना जरा. त्यामुळेच मोटिवेट व्हायला पाहिजे माणसं व्हिडिओ टाकताना. आम्हाला असं मोटिवेट करा ना जरा. हा तुम्ही मोटिवेटच करत नाही मग व्हिडिओ आपले येणार लेट. हा असं नसतं ना पब्लिक. चला जय हिंद जय भारत, टेक केअर, लव्ह यू ऑल. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.